त्याच्यात मी एक गाणं कंपोजही केलंय, लिहिलंय. अरे वा. पहिल्यांदा लिहिलंय. पावसाचं गाणं आहे. केतकी माटेगावकरने ते लम्प्स नको याला, केतकी माटेगावकरने ते गायलंय. मला वाटतं झालंय ना. झालंय. आता शेव टाकूया. तुम्हालाच कामाला लावलंय, स्वतः काय करत असते. सगळं टाका. हो. हा. आणि हे गुलाबजल टाकूया. आणि तुझं गाण्याचं कसं काय चाललंय? गाणं जोरात चाललंय माझं. म्हणजे ते डिपार्टमेंट माझं चालूच आहे. 2 वर्षापूर्वी ना मला गणपतीवरून आठवलं की शांताबाई शेळकेंनी लिहिलेलं गाणं मला गायला मिळालं. अरे वा. म्हणजे फार आता त्या नाही आहेत, त्यामुळे इट वॉज अ स्पेशल मोमेंट की मी कॉलर ट्यून ठेवलेली ती बऱ्यापैकी. झाले 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 ते लागायला लागले. स्लो करूया. आता बंदच केलं. बंद केलं ना. केलं तुम्ही? बंदच करा. खवयाचं गॅस वेगळा आहे. पूर्ण क्रूला तुम्ही गॅसवर ठेवलेलं दिसतंय. पटापट करा, पटापट करा ना. नेहमीची सवय. स्वयंपाकघरात ना फटाफट कामं केली ना किंवा बाहेर जाऊन पंख्याखाली बसायला मजा येते. वा 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 वा. आणि माझ्या किचनमध्ये ना खूप म्हणजे मी गाता गाता मागे म्युझिक असतंच आणि ती मजा आहे. हो म्हणजे नाही, एकंदरीत मी गृहिणींचं बघितलं. भार 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 बनवतात आणि पंखा लावले. आमच्या किचनमध्ये लहान पंखा ठेवलेला, त्याच्यामुळे गॅस जात नाही. ती एक टिप आहे. लहान पंखा लावला ना किंवा टेबल फॅन असा समोर ठेवला ना. ओके. आता काय झालं. काढूया आता. आता एक ट्रे लागेल आपल्याला. ट्रे. हो बरोबर. तूप लावलेलं त्याला. ऑलरेडी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता ते त्याच्यात घालू. माझ्या नवऱ्याची फेवरेट आहे. हो ना. नवऱ्याला जे आवडतं ते करावं ना. दोन्ही बाजू अशाच बोलत असतात बरं का. आता आपण थोडंसं गार्निश करूया. ड्रायफ्रूट पावडर आहे, पिस्ता आणि बदाम. असं म्हणतात ना, पेट से दिल तक का रास्ता है, वही बात आहे. करेक्ट. आता हे किती थंड थंड व्हायला हवं. ते बाहेरही थंड करायला आपण ठेवू शकतो. 2-3 तास लागतील. फ्रीजमध्ये पण 1 तासात रेडी. बस वड्या पाडायच्या, संपला विषय. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सिंगर मिठाईसाठी लागणारं साहित्य: दूध, साखर, खवा, शेव, गुलाब पाणी आणि ड्रायफ्रूट्सची भरड. कृती: प्रथम कढईमध्ये दूध आणि 250 ग्रॅम साखर घालून ती विरघळून घ्यावी. नंतर त्यामध्ये खवा घालून मिश्रण एकजीव करून त्यामध्ये शेव घालावी. त्यानंतर त्यामध्ये गुलाब पाणी घालून मिश्रण एकजीव करावं. एका प्लेटला तूप लावून तयार मिश्रण त्यामध्ये ओतून त्यावर ड्रायफ्रूट्सची भरड घालून मिश्रण थंड करून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडाव्यात आणि सर्व्ह कराव्यात. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.